राजन पाटील आणि उमेश पाटील यांच्यातील राजकीय वैर काही नवीन नाही। आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये गटबाजीचं वातावरण अधिकच तापलेलं पाहायला मिळत आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उमेश पाटील यांची जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती केल्यानं मोहोळचे माजी आमदार राजन पाटील यांच्या समर्थक गटात नाराजीचा सूर अधिकच तीव्र झाल्याचं चित्र आहे। उमेश पाटील यांनी विधानसभा निवडणुकीत राजन पाटील समर्थक असलेल्या आमदार यशवंत माने यांच्या विरोधात स्थानिक आघाडी उभी करून विजय मिळवला होता। तरीही अजित पवार यांनी उमेश पाटील यांच्यावर विश्वास दाखवत जिल्हाध्यक्षपदाची धुरा त्यांच्याकडे सोपवली। यामुळे राजन पाटील गटामध्ये अस्वस्थता निर्माण झाली। या पार्श्वभूमीवर राजन पाटील यांनी सोलापूर शहरात सक्रियता वाढवण्यास सुरुवात केली आहे। 5 जुलै रोजी त्यांनी सोलापूर दौरा केला। यावेळी शहराध्यक्ष संतोष पवार, कार्याध्यक्ष जुबेर बागवान, जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले यांची उपस्थिती होती। यावरून शहर कार्यकारिणी राजन पाटील यांच्या बाजूने झुकतानाचं चित्र आहे। राजन पाटील यांच्यानंतर त्यांचे चिरंजीव आणि लोकनेते साखर कारखान्याचे अध्यक्ष बाळराजे पाटील यांनी सोलापूर शहरातील पार्क चौकातील संतोष पवार यांच्या संपर्क कार्यालयात सदिच्छा भेट दिली होती। बाळराजे यांचं शहराध्यक्ष पवार आणि कार्याध्यक्ष बागवान यांनी स्वागत केलं होतं। सोबत शहराची संपूर्ण कार्यकारिणी बाळराजेंच्या स्वागताला उपस्थित होती। दुसरीकडे उमेश पाटील यांच्या नियुक्तीनंतर झालेल्या सोलापूर शहर भेटी दरम्यान शहरातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी त्यांचं स्वागत टाळल्यानं दोन्ही गटातील मतभेद उघड झाले। आता उद्या राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे हे सोलापूर दौऱ्यावर येणार आहेत। या दौऱ्यात दोन्ही गटांची भूमिका काय राहणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे।